नाही हे बघा, या गोष्टी सत्तेमध्ये झालेल्या आहेत. एक तर दुर्दैव एकाच गोष्टीचं आहे की काँग्रेस मुक्त भारत हा भारतीय जनता पक्षाला करायचा होता. आज भारतीय जनता पक्षात सगळ्यात जास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको म्हणून भारतीय जनता पक्षाला खरं तर सत्ता दिली. पण आज तेच लोक जर तिथे येणार असतील तर मग नवीन टॅलेंट आमच्याकडे. लॉजिकली बघा ना, रिजेक्ट कुणाला केलं? काँग्रेस राष्ट्रवादीला रिजेक्ट लोकांनी केलं, कारण भारतीय जनता पक्ष म्हणलं आम्ही काहीतरी नवीन करू दाखवणार. पण आज सगळे आमचेच लोक त्यांच्या चिन्ह बदललंय, माणूस तोच आहे. म्हणजे जे काँग्रेसच्या विरोधात रान भारतीय जनता पक्षाने पेटवलं, तर त्या रानातले सगळे लोक आज बीजेपीतच आहे. मग काय झालं? फक्त चिन्ह बदललं, लोक तेच आहेत. मग उपयोग काय झाला? मग होतं तेच बरं होतं, पंजावर लढत होते. पुणे महापालिकेसाठी असेल की राज्यातल्या इतरही महापालिकांसाठी असेल? अनेक महापालिकांसाठी चर्चा चालली. ती सगळी लिस्ट फायनल लिस्ट कुठे कुणाशी चर्चा झाली आहे फक्त शशिकांत शिंदे आणि माननीय जयंत पाटलांना माहिती आहे. ते दोघं अनेक ठिकाणी कोणी कॉम्बिनेशन प्रत्येकाच्या ती लिस्ट आहे ना, आमची आलेली आहे ना तुमच्याकडे, ती प्रेसला पण आली आहे. कोण कुठला जिल्हा बघतंय, काय चाललंय, ते प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत.